नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली। स्वातंत्र्य दिनाच्या आधी 14 राज्यांमध्ये राबवलेल्या मोहिमांद्वारे ISI समर्थित शेहजाद भट्टी नेटवर्क या आतंकवादी टोळीच्या 200हून अधिक आतंकवाद्यांना अटक करण्यात आली। गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे ही माहिती दिली। यामुळे या संघटनेचा घातपाती आक्रमण करण्याचा जो काही कट होता तो उधळला गेला। पाकिस्तानी गुप्तचर संस्थेद्वारे आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या या टोळीकडून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले। यामध्ये बॉम्ब आहे, पाकिस्तान शस्त्र निर्मिती आस्थापनांचं चिन्ह असलेले ग्रेनेड, पिस्तूल, जिवंत काडतुस आणि हेरगिरीसाठी वापरले जाणारे CCTV कॅमेरे अशा सगळ्या गोष्टी यामध्ये जप्त करण्यात आल्या आहेत। तुम्हाला जर आठवत असेल तर जंतर मंतरवरच्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा पाकिस्तानमधून सोशल मीडियाची जवळपास 400हून अधिक हँडल्स ही सक्रिय होती। आंदोलनात पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI समर्थित दहशतवादी घुसखोरी करून घातपात करण्याच्या तयारीत होते आणि यावरचा एक सविस्तर व्हिडिओ विवेकने याआधीच केलाय। पश्चिम बंगाल आणि पंजाब मधल्या कारवाईच्या दरम्यान ही धक्कादायक माहिती त्यावेळी समोर आली होती आणि ही माहिती उघड केल्यामुळे पंजाब मधल्या आम आदमी पार्टीच्या सरकारने गुरप्रीत सिंह भुल्लर यांना अमृतसरच्या पोलीस आयुक्त पदावरून काढून टाकण्यात आलं होतं। आणि आता पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टी याने एका व्हिडिओद्वारे कॉकरोच जनता पार्टीला थेट आपलं समर्थन दिलंय। मैं शहजाद भट्टी और जितने भी इंडिया की जनता है, ये वीडियो आपने गौर से सुननी है और इसको समझना है। अमित शाह ने एक ट्वीट किया है कि मेरे लिए कि शहजाद भट्टी के हमने कोई तकरीबन 300 के करीब लोग जो हैं कि वो गिरफ्तार किए हैं उसके नेटवर्क के। आपको दिखाया भी ये जा रहा है, मीडिया पे भी यही चलाया जा रहा है, लेकिन हकीकत ये नहीं है। हकीकत आपको मैं बताता हूँ, ये हैं असल में कॉकरोच पार्टी के लोग, जो कि जंतर मंतर पे आप लोग गए थे, वहाँ पे आपकी तस्वीरें भी बनी थी, आपकी वीडियोस भी बनी थी, आपके फेस इन्होंने वहाँ पे ले लिए थे। आपको लगता है कि आपका मुतालबा वहाँ पूरा हो गया था, आप अपने घरों में सुकून से बैठ गए हैं। ऐसा नहीं है। ये जो आपको अमित शाह और मोदी सरकार जो है कि बता रहे हैं कि दिखा रहे हैं, आप वही समझ रहे हैं, लेकिन ऐसा नहीं है ये चीज़। और लास्ट पे मैं ये कहूँगा कि जो इन्होंने बंदे कॉकरोच पार्टी के उठाए हैं, मेरा कह के मैं आज के बाद ऐलान करता हूँ शहजाद भट्टी कि मैं कॉकरोच पार्टी को सपोर्ट करूँगा, जिस तरह की भी सपोर्ट मैं करता हूँ करूँगा। और जो लड़के इन्होंने मेरा नाम लेके गिरफ्तार करवाए हैं, मैं उनके भी पीछे जाऊँगा। वकील करना पड़ा या बेल करवानी पड़ी, मैं करवाऊँगा। और जितने भी कॉकरोच वाले हो, आप भी, किसी को भी मेरी ज़रूरत हो, आप मुझे मैसेज कर लो, किसी भी तरह की। मुझे किसी से मेरा अगर नाम आया जिस जगह पे, मैं पूरा साथ दूंगा, मैं पूरा साथ दूंगा, मैं पीछे नहीं हटूंगा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेहजाद भट्टीच्या संपर्कात असलेल्या देशातील 200 जिहादी तरुणांना स्वातंत्र्य दिनाआधी अटक करण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर शेहजाद भट्टीने हा व्हिडिओ केलाय। आता तो या व्हिडिओत काय म्हणतोय तर भारतात ज्या 200 तरुणांना अटक करण्यात आलीये त्यांचा माझ्याशी काडीचाही संबंध नाहीये। आता तो असंच म्हणणार ना, कोण म्हणणार आहे की हो ते माझ्या संपर्कात होते, मी त्यांना जिहादी प्रशिक्षण देत होतो। बरं, पुढे तो असं सुद्धा म्हटलाय की सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलेले हे सगळे तरुण कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतर इथल्या आंदोलनात सहभागी झाले होते। फेस रेकॉग्निशन तंत्रज्ञानामुळे त्यांची चेहरेपट्टी पोलिसांकडे होती आणि त्याचाच वापर करून त्यांना ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई माझ्या नेटवर्कवर झालेली नसून कॉकरोच जनता पार्टीच्या नेटवर्कवर झालेली आहे। म्हणजे तो एक प्रकारे मान्य करतोय की त्याचं एक नेटवर्क भारतात कार्यरत आहे। त्याने पुढे असंही सांगितलंय की ज्या तरुणांना अटक झालीये त्यांना मी सर्व प्रकारचं सहकार्य करेन, त्यांना जी काही मदत लागेल ती मी पुरवेल। बरं, कॉकरोच जनता पार्टीला सुद्धा त्याने पाठिंबा जाहीर केला। यापुढे त्यांना काहीही लागलं तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असं त्याने सांगितलेलंय। वा, म्हणजे एक पाकिस्तानी गँगस्टर आपल्या भारतात तयार झालेल्या कॉकरोच जनता पार्टी नावाच्या एका पक्षाला समर्थन देतोय। याचा अर्थ काय समजायचा?
आता हा शेहजाद भट्टी कोण आहे? तर अनेक वर्ष तो भारतात जिहादी तरुणांचं नेटवर्क तयार करण्याचं काम करतो. यासाठी त्याने सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केलाय, म्हणजे हत्यार म्हणूनच वापर केलाय. व्हॉट्सअप, टेलिग्राम या माध्यमातून तो तरुणांशी संपर्कात असतो. मग त्यांना जिहादी भाषणं ऐकवली जातात किंवा जिहादी जे काही साहित्य असतं ते या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या मुलांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि तरुणांना याकडे वळवण्यासाठी त्याचे जे काही हस्तक आहेत ते सुद्धा भारतात काम करतायत. आणि अशा बातम्या आपण अनेकदा वाचलेल्या आहेत. आखाती देशांमध्ये बसून हा भट्टी भारत विरोधी हे त्याचे जे सगळे धंदे आहेत हे करत असतो. तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी या आंदोलनाच्या काळातच खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने सुद्धा एक व्हिडिओ जारी केला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने सीजेपीला पाठिंबा दिला. इतकंच नाही तर आंदोलनाला 1 दशलक्ष डॉलरची मदत सुद्धा जाहीर केली होती. आता हे असे सगळे गँगस्टर किंवा दहशतवादी सीजेपीला का मदत करतात, त्यांना का पाठिंबा देतात, हे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. आता याचं उत्तर काय आहे तर या सगळ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचा प्रचंड राग आहे. कारण भाजपचं सरकार जेव्हापासून सत्तेत आलंय तेव्हापासून यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत आणि हे त्यांना सहन होत नाहीये. त्यामुळे त्यांचं सरकार उलथवून पाडण्याचे जे कोणी प्रयत्न करतात त्यांच्या मदतीला हे सगळे खलिस्तानी आणि पाकिस्तानी दहशतवादी धावून येतात. खरं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे तो अभिजित दिपके असेल, सौरव दास असेल, आशुतोष रांका असेल, त्यांनी यावर बोलायला पाहिजे ना. पण यावर ते एक अवाक्षर सुद्धा काढत नाही. म्हणजे देशविरोधी लोक तुम्हाला मदत करतायत आणि तुम्ही यावर गप्प आहात, याचा अर्थ काय समजायचा? की तुम्ही त्यांचा पाठिंबा मान्य करताय. आणि पाकिस्तानच्या बाबतीत बोलायचं झालं ना तर पाकिस्तानचे स्वतःचे तिकडे तुकडे होत आहेत. पण त्यांची स्वप्न काय आहेत तर भारतात दहशतवादी हल्ले करायचे, भारताविरोधात कुरापती करायच्या. अहो, स्वतःचं घर जळतंय, जरा तिकडे लक्ष द्या. आणि मोदी सरकारच्या काळात जर आपण पाहिलं तर या ISIचे हस्तक आणि हेर भारतात पकडले गेलेत. इतकंच नाही तर पाकिस्तानमध्ये सुद्धा अशा अनेक हस्तकांना कंठस्नान घालण्यात आलंय आणि हा एक उच्चांक आहे. त्यामुळे शेहजाद भट्टी आणि त्याच्या पाकिस्तानला खूप त्रास झालाय. अहो, आत्ताचंच उदाहरण आहे, म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी डिस्कव्हरी चॅनलने ऑपरेशन सिंदूरवरची डॉक्युमेंटरी टेलिकास्ट केली. झालं, त्या पाकिस्तानचा इतका जळफळाट झाला की पाकिस्तानने पहाटे 2 वाजता सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्याचा निषेध नोंदवला. ही यांची अवस्था. खलिस्तानी लोकांचं म्हणाल ना तर त्यांना फंडिंग कुठून मिळतं तर पाकिस्तानच्या ISI कडून. म्हणजे ते दोघही एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे या लोकांनी सरकार विरोधी असलेल्या सीजेपीला पाठिंबा देणं यात फार काही नवीन नाहीये. पण भारतीयांना हा खेळ समजला पाहिजे. मोदी सरकार पाडण्यासाठी वेगवेगळ्या देशातले लोक कसे टपून बसलेत याचं हे उदाहरण आहे. त्यामुळे सीजेपीला पाठिंबा देत असताना किंवा त्यांचं समर्थन करत असताना या वेगवेगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.